सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. उद्या वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती स्त्रिया आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावा किंवा आपल्या नवऱ्यावर जेव्हा केव्हा संकट येतील तेव्हा ते संकट त्यांच्यावर न येता ते आपल्या स्वतःवर यावे यासाठी एक स्त्री वटवृक्षाखाली जाऊन प्रार्थना करत असते. त्या दिवशी 16 शृंगार करून आपल्या वटवृक्षाखाली जाऊन पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. शिवाय पतीला औक्षण करतात. पण तुम्ही जर का ही चूक करत असाल तर तुमच्या पतीवर नक्कीच मोठं संकट येईल. काय करत असाल ते नक्की पहा. जर का तुम्ही बाहेर जॉबला जाता किंवा तुम्हाला वेळ नाही आणि तुम्ही 1 दिवस आधी किंवा 2 दिवस आधी किंवा त्याच दिवशी जर एखादी वडाच्या झाडाची जर का तुम्ही फांदी तोडून आणत असाल आणि एखाद्या कुंडीत लावून नंतर तिची पूजा करत असाल, आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं त्यासाठी जर तुम्ही पूजा करत असाल, तर ही पूजा कधीही सफळ होणार नाही. कारण ज्यावेळेला आपण वडाच्या झाडाची फांदी तोडतो त्यावेळेला ती मृतावस्थेत असते आणि मृतावस्थेत असलेल्या वडाच्या फांदीची जर का आपण पूजा केली आणि आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य होण्यासाठी जर प्रार्थना केली तर ती कधीही पूर्ण होणार नाही. त्यामुळे थोडासा वेळ काढा, एक 10 मिनिटे का होईना, पण जिथे वडाचं झाड जिवंत आहे म्हणजे जिथे सगळ्या बायका, गावच्या सगळ्या बायका, शहरातल्या सगळ्या बायका ज्या जात असतील त्याच वडाच्या झाडाखाली जाऊन तुम्ही पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करा. तर हा एक छोटासा व्हिडिओ आहे परंतु अत्यंत महत्त्वाचा आहे. पण तुम्हाला जर का हा व्हिडिओ शेअर करायचा असेल नक्की तुम्ही शेअर करा. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.